Hey, view! Let's go! हॅलो फ्रेंड्स, सो तुम्हाला कळलंच असेल की आज आम्ही फक्त तिघं नाही आलो आहोत, तर आम्ही आलो आहोत पूर्ण मित्र परिवारासोबत. आणि ज्यांची शार्प नजर आहे त्यांनी आधीच नाव वाचलं असेल या रिसॉर्टचं, पण तरी सुद्धा मी पुन्हा तुम्हाला सांगतो, आम्ही चाललो आहे नेचर्स ट्रेल खोपोलीला. आणि जसं तुम्ही बघताय ही जर्नीच इतकी सुंदर आहे, सो डेस्टिनेशन इज डेफिनेटली गोइंग टू बी ब्युटिफुल. सो सेंट्रल ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट पोहोचलो खोपोलीला आणि तिथून आम्ही केलेली प्रायव्हेट व्हेकल. सो नेचर्स ट्रेल खोपोली हे आहे दुर्शेट जंगलामध्ये आणि ते आहे जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर फ्रॉम खोपोली स्टेशन. एक्स्ट्रीमली सॉरी, आजच्या व्हिडिओमध्ये मी व्योमिनीचा स्क्रीन टाइम पूर्ण हायजॅक करणार आहे. आणि सरप्राईज म्हणजे आज आपल्यासोबत आहे अजून एक छोटी फ्रेंड. सो तिचं इंट्रोडक्शन पण करूया. ओके, हाय कर कॅमेराला. हाय हाय कर. कर. तुझं नाव काय आहे? बोल बोल मोठं नाव बोल कॅमेरा कडून. निवेदा. निवेदा. निवेदा पण आहे आपल्यासोबत. व्योमिनी आहे ना? व्योमी इथे आहे. देवतानंद योमिनी. हाय कर तू. हाय कर. हाय. आम्ही फायनली पोहोचलो नेचर्स ट्रेल रिसॉर्टमध्ये दुर्शेटला. आणि रिमझिम पाऊस पडतच होता सतत, येऊन जाऊन. वाटेतच इमॅजिकाजवळ आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला गरमागरम. आणि मग आम्ही पुढे इथे पोहोचलो आहे. आमच्या आजच्या स्टेमध्ये इन्क्लूड आहे लंच, डिनर, ब्रेकफास्ट आणि ऑल द ॲक्टिव्हिटीज. आणि हा आहे क्विक लुक ऑफ द डॉम जिथे आज आम्ही राहिलो. रिसॉर्टमध्ये सेटल होऊन मग मस्त लंच केला आणि आम्ही लगेचच गेलो ॲक्टिव्हिटी करायला. लंचमध्ये काय होतं हे दाखवून मी तुम्हाला बोर नाही करणार आहे, तरी पण मी म्हणेन लंच डिनर ॲव्हरेज होता आणि ब्रेकफास्ट वॉज मच बेटर. कमिंग बॅक टू द पॉइंट, सो इथे लहान मुलांसाठी सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज होत्या. व्योमिनी इज टू स्मॉल ॲक्च्युली फॉर दोज ॲक्टिव्हिटी, तरी सुद्धा तिने थोडे प्रयत्न केले इथे. बट निवेदा वॉज अनस्टॉपेबल. तिने बाबाच्या देखरेखीखाली मस्त मजा केली ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये. आऊट आता पहिल्यापासून. राहू द्या. हे ह्याच्याच वरती अजूनही ऍक्टिव्हिटी होत्या थोड्या मोठ्या मुलांसाठी आणि ॲडल्टसाठी. मग आम्ही काही मोठी मुलं चढलो होती ऍक्टिव्हिटी करायला हार्नेस लावून. वयोमर्यादेमुळे निवेदाला काही हे करता आलं नाही, पण तिने खालच्या ऍक्टिव्हिटीची पूर्ण मजा घेतली. रिमझिम पावसाच्या सरी आणि मध्येच धो पाऊस सतत पडत होता, त्याच्यामुळे कॅमेऱ्यावर ड्रॉपलेट्स सतत जमा होत होते. ते सारखे सारखे पुसून सुद्धा पुन्हा येत होते, पण नेव्हर माइंड. तीच खरी मजा आहे ऍक्च्युली ह्या एन्व्हायरमेंटची, ह्या क्लायमेटची. एरवी विलावर जाणारे आम्ही ह्या वेळेला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं ठरवलं, ज्यात ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व असतील आणि वेगळी मजाही घेता येईल. आणि त्यात पावसाने तर अजूनच मजा आणली. सुमितही मागोमाग येतोय माझ्या. ॲट सम पॉइंट इट वॉज टेस्टिंग आवर स्ट्रेंथ्स. सो विथ लिटिल ॲडव्हेंचर थोडं वर्कआउट पण होऊन जातो तुमचा इथे. अँड द बेस्ट पार्ट इज ॲक्च्युली द सेफ्टी. मला खरंच असं वाटलं की खूपच छान व्यवस्था केली त्यांनी सेफ्टीची इथे. अँड फायनली द बेस्टेस्ट पार्ट ऑफ ॲडव्हेंचर, आणि वी वेअर ऑल सेट वेअरिंग द हार्नेस आणि आम्ही चाललो होतो टुवर्ड्स झिप लाईन. मी आणि पूजा आम्ही मागे थांबलो होतो मुलांसोबत, आणि आदित्यही मागे होता कारण तो आशूचा कॅमेरा हँडल करत होता. बट नेव्हर माइंड, ऍक्च्युली मी निघालो आणि ऍक्शन कॅमेरा तर माझ्याकडेच आहे, त्याच्यामुळे सर्वात मस्त फुटेजेस माझ्याशी येणार आहेत, त्याच्यामुळे काहीच शंका आणि चिंता नाही. सो हेअर वी गो, लेट्स गो.
ते काही सेकंडचं ऍडव्हेंचर, पण ते इतकं काही शिकवून जातं. अँड दिस इज जस्ट एक्सपिरियन्स. हे तुम्हाला इथे येऊनच एक्सपिरियन्स करावं लागेल, स्वतःहून अनुभवावं लागेल. झिपलाईन मागोमागच बराच छोटा मोठा ऍक्टिव्हिटी आहेत, ब्रिज वॉक, आणि त्याचे मल्टिपल व्हेरिएशन्स आहेत. त्याच्या वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवल्स आहेत. त्या करत करतच तुम्हाला रिटर्न यायचं असतं. सो ती एक वेगळी मजा आहे. आणि प्लस पॉइंट आहे, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत तुळशीच्या मस्त घनदाट जंगलामध्ये. पावसामुळे मस्त हिरवळ पसरलेली आहे आणि बाजूने एक मस्त नदी वाहते आहे. सो निसर्गाच्या सौंदर्यामध्ये हे सगळं ॲडव्हेंचर करताना त्याला अजून एक चकाकी येते. पुढे आशूने ट्रॅफिक जॅम करून ठेवलं, त्याच्यामुळे ह्या ब्रिज वॉकवर हळूहळू पुढे सरकावं लागतंय. पण तितकाच वेळ भेटतो आहे त्या ब्रिज वॉकवर ते एक्सपिरियन्स करण्यासाठी. अजून एक चांगली बाब म्हणजे ॲट एनी पॉइंट एखाद्या ॲक्टिव्हिटीवर तुम्हाला खूपच डिफिकल्टीज येत असेल, तर तुम्ही ती ॲक्टिव्हिटी, दॅट पर्टिक्युलर पार्ट यू कॅन क्विट आणि रिजॉइन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. कारण त्यांनी प्रत्येक पॉईंटवर तसे ब्रिज बनवले आहेत. सो आशू इथे स्ट्रगल करत होती, तर तिने हा पार्ट ऑफ ॲक्टिव्हिटी क्विट केला आणि तिने जॉईन केला नेक्स्ट ब्रिजवर. अँड यू कॅन ॲक्च्युली सी हा खरंच डिफिकल्ट पार्ट होता, चॅलेंजिंग पार्ट होता या पूर्ण ॲक्टिव्हिटी सेशनचा. हे नुसते ठोके होते आणि त्याच्यावर पाय बॅलन्स करत करत तुम्हाला नेक्स्ट लेवलवर जायचं होतं. आणि नेमका पाऊसही धो सुरू झाला. खतरो के खिलाडीचा फील येत होता. ही लेवल क्रॉस केल्यावर नेक्स्ट चॅलेंज होतं क्लाइम्बिंग दी नेट. स्टार्टिंगला इझी वाटत होता, पण वन स्टेप ॲट अ टाइम. गो गो. आधी मागून हळूहळू करत पोचत होता, पण आशू काय मात्र पुढे हलत नव्हती. तिने ट्रॅफिक जॅम करूनच ठेवलं होतं. आम्ही ब्रिज वॉकवर मग पुढे सरसावलो. आशू थांब तिकडे. नेक्स्ट लेवल वॉज हँगिंग स्टेप्स. ते वुडन लॉग्स जे होते ते फक्त एका साईडला फिक्स होते आणि यू हॅव टू स्टेप अप आणि ॲडजस्ट दॅम अँड देन गो ऑन द नेक्स्ट स्टेप. मजा आली हेही करताना. तो अभी क्या रहा है बोलो, आप क्या चाहते हो, आप अच्छा लग रहा आशू को बॉयकॉट किया जाए, आशू को बॉयकॉट किया जाए. आशी बॉयकॉट. आशू के वजह से 4 लोग फंसे. अरे खूप वेळ लावला त्यांनी तिकडे, त्याच्यामुळे काय काय जणांचे व्हिडिओ आलेले आहेत. टास्क सगळे कंप्लीट केलेले हा होता लास्ट पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी, जिथे सिंगल रूटवर पुढे सरकवायचं होतं. ओव्हरऑल हा खूपच मस्त एक्सपिरियन्स होता. आणि स्पेशली जे एन्व्हायरमेंट होतं अराउंड आणि जे क्लायमेट होतं, पावसाने अजूनच मजा आणली हे सगळं करताना. फायनली द लास्ट वुमन स्टँडिंग. येस, पूजा सर्वात लास्ट गेली आणि तिने एकटीने सगळ्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्या आणि त्याही इतक्या फटाफट कंप्लीट केल्या. सो हॅट्स ऑफ टू हर.
ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करून सगळ्यांना मस्त भुका लागलेल्या. सो आम्ही निघालो माझ्या सवंगड्यांसोबत नाश्ता करायला आणि गरमागरम चहा प्यायला. आणि नाश्त्यामध्ये होती गरमागरम कांदा भाजी. बस और क्या चाहिए. दिस इज ॲक्च्युली नेक्स्ट डे मॉर्निंग. आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर आलो होतो पूलमध्ये मुलांसोबत खेळायला. ॲक्च्युली बाकी सगळी मंडळी पहिल्याच दिवशी ॲक्टिव्हिटीज नंतर पूलमध्ये गेलेली, बट आमची व्योमी त्यावेळेला झोपी गेलेली. त्याच्यामुळे तिच्यासाठी स्पेशली आम्ही आज मॉर्निंगला पुन्हा पूलमध्ये आलो आणि तिने मस्त मजा केली पाण्यामध्ये, कारण तिला पाणी खूप आवडतं. आम्ही हा इन्स्टा 360चा व्हायरल ॲरो शॉटही ट्राय केला. थोडे अंडर वॉटर शॉट्सही एक्सपेरिमेंट केले. मग सगळं रॅपअप करून आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. आय नो दिस टाइम व्योमिनीचा इन्व्हॉल्वमेंट खूपच कमी होतं, कारण इकडच्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या ॲडल्टसाठी होत्या मोस्टली. बट व्योमिनी तुम्हाला पुढे खूप मजा करताना दिसणार आहे अजून. सो त्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.